नमस्कार माझ्या छोट्या छोट्या बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. मुलांनो, तुम्ही आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं नाही का? तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. तसेच मुलांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहतात, पण त्या चॅनलला ह्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडणारे व्हिडिओ तुम्ही शेअर करत नसाल तर शेअर करत चला बरं का. आणि आवडला तर कमेंट पण करत जावा. चला, आजचा आपला विषय आहे मराठी बोधकथा. गोष्टीचं नाव काय बरं का? भीती. गोष्टीचं नाव किती छान आहे का नाही? उत्सुकता झाली का तुम्हाला ही गोष्ट ऐकण्याची? तर ही गोष्ट शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका आणि आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला सुरू करू आपल्या गोष्टीला. सॉरी. एका बागेत सुंदर नितळ तळ होतं. त्या तळ्यात एक बेडूक कुटुंब राहत होतं. त्या तळ्यात सुंदर पांढरे गुलाबी कमळ फुलली होती. एके दिवशी त्या बागेच्या मालकाने आपल्या बागेतल्या तळ्याची शोभा वाढावी म्हणून एक सुबक खरी वाटावी अशी बगळ्याची मूर्ती तळ्यात आणून बसवली. सगळे बेडूक कुटुंब तळ्यात काहीतरी वेगळं घडत आहे हे पाहत होते. तो तळ्याचा मालक निघून जाईपर्यंत बेडूक कुटुंब तिथून काही हलले नाही. एका धाडसी बेडकानं हिम्मत करून पाण्यातून उंच उसळी मारली. त्याने जे बाहेर पाहिलं ते पाहून त्याला धडकी भरली. त्याची घाबरगुंडी उडाली. लगेचच त्याने अत्यंत वेगाने तळ्यात झेप घेतली. त्यानंतर एक असा भीतीदायक पक्षी उभा असलेला पाहिला. त्याची चोच अगदी धारदार आहे असं तो इतर बेडकांना सांगू लागला. एक वयस्कर बेडूक म्हणाला, मला असं वाटतं तो पक्षी म्हणजे बगळा असावा. आपण आता काळजीच घ्यायला हवी, कारण हा पक्षी बेडूक अगदी आवडीने खातो. एका हिम्मतबाज बेडकानं वयस्कर बेडकाचं ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि बगळ्यालाच घाबरवायचं ठरवलं. तो पोहत पाण्यावर आला आणि थेट सरळ बगळ्याच्या पाठीवर झेप घेऊन टुनकन उडी मारून बसला. बगळ्याच्या पाठीवरच्या पंखाचा मऊबदार स्पर्श न होता त्याला थंडगार व धातूचा स्पर्श जाणवला. बेडकांना बगळ्याच्या पाठीवर घसरत थेट तळ्यात जोरात सुरकंडी मारली. तळ्यात तो इतर सर्व बेडकांना म्हणाला, तो पक्षी खराखुरा नाही, तो खरं म्हणजे धातूचा पुतळा आहे. हे ऐकून सगळ्या बेडकांच्या जीवात जीव आला. बेडकांची भीती अगदी दूर पळाली. सगळ्या बेडकांनी पाण्यातून बगळ्याच्या पुतळ्याच्या पाठीवर उंच झेप घेतली. बगळ्याच्या पुतळ्याच्या पाठीवर ते आनंदाने नाचू लागले. हसत खेळत मौज मजा करू लागले. तर अशा प्रकारे ही गोष्ट संपली. पहा मुलांनो, सगळे बेडकं कसं कुणाला भिलती? बगळ्याला. त्यांना माहित होतं का तो बगळा खरा आहे का म्हणजे खोटा आहे? पण ज्यावेळेस त्यांच्या मधल्याच एका बेडकाने जाऊन पाहिलं की तो बगळा हा खराखुरा नसून नकली आहे, त्यावेळेस त्यांनी काय केलं? त्याला भिले का? नाही. तर आजची कथा तुम्हाला जर आवडली असेल तर कथेला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.